विविध समस्या निराकरण व सुविधांच्या मागणीसाठी शंकरनगर भागातील घरकुल येथील नागरिकांचा 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेवर मोर्चा काढला। यावेळी पालिकेत ठिय्या मांडून महिला व पुरुषांनी घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला। या भागातील नागरिकांनी घोषणाबाजी करत नगरपालिकेवर मोर्चा आणला। यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात नमूद आहे की शंकरनगर घरकुल भागात अनेक समस्या असून नागरी सुविधांचा अभाव आहे। याबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केलेली आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे। शंकरनगर घरकुल परिसरातील नागरिकांना घरकुल अधिकृत करून देण्यात यावे, घरकुल परिसरात पेवर ब्लॉक बसविण्यात यावे, साचलेले नाली व चेंबर साफ करून देण्यात यावे, या भागातील जुने सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून नवीन सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे। शंकरनगर भागात घरकुलामध्ये पाण्याची समस्या अतिशय गंभीर असून आजपर्यंत या भागातील नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही, तर या भागात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे। जोपर्यंत नगरपालिकेतर्फे टॅक्स पावती मिळत नाही तोपर्यंत महावितरणाकडून इलेक्ट्रिक मीटर देण्यात येत नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांना वीज मीटर बाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या आहेत। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या मागण्याची पूर्तता न झाल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे। आम्ही वारंवार नगर परिषदेला वारंवार निवेदन दिलं, 2.5 वर्षापासून निवेदन देत आहे। मानवानं आम्हाला मानवासारखं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी, मानवी मूलभूत अधिकारांसाठी, विद्युतसाठी, पाण्यासाठी व घर अधिकृत करून देण्यासाठी आम्ही नगर परिषदेला वारंवार निवेदन देत आहे, परंतु आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे आज आम्ही पुन्हा जोरदार अशा स्वरूपात आज इथं निवेदन सादर करीत आहोत। आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्याच पाहिजे, अन्यथा येत्या 26 जानेवारी ज्या दिवशी हा देश गणराज्य होतो, प्रजासत्ताक होतो, त्या दिवशी आम्ही बुलढाणा येथे कलेक्टर ऑफिसला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, घरकुल परिसरात घरकुल अधिकृत करून देण्यात यावं, जो राहतो तिथं त्याला घरकुल परिसरात पाण्याची पाईपलाईन चालू करून देण्यात यावी व घरकुल परिसरातले चेंबर ब्लॉकेज हे काढण्यात यावे व त्वरित विद्युत पुरवठा चालू करून देण्यात यावा। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।